सोशल मीडियावर डान्स ऑफ द हिलरी नावाच्या व्हिडिओ संदर्भात सायबर हल्ल्याचा इशारा देणारा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये हा व्हिडिओ पाकिस्तानकडून पाठवला जात असून तो उघडल्यास मोबाईल हॅक होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. तसेच हा मेसेज अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. मात्र सायबर तज्ज्ञांच्या मते आणि उपलब्ध अधिकृत माहितीनुसार हा दावा पूर्णपणे निराधार असून अशा प्रकारचे मेसेज हे व्हायरल होक्स किंवा अफवा म्हणून ओळखले जातात. अशा संदेशांचा उद्देश लोकांमध्ये भीती निर्माण करून ते मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जावेत हा असतो. अशा मेसेजमध्ये BBC रेडिओवर घोषणा झाली किंवा सरकारी इशारा आहे अशा प्रकारचे उल्लेख करून त्यांना विश्वासार्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु प्रत्यक्षात अशा कोणत्याही अधिकृत स्रोतांकडून याची पुष्टी झालेली नाही. तांत्रिकदृष्ट्या पाहता केवळ एखादा व्हिडिओ उघडल्यामुळे मोबाईल हॅक होणे किंवा संपूर्ण डेटा नष्ट होणे अत्यंत दुर्मिळ असते. बहुतेक सायबर हल्ले हे फिशिंग लिंक, संशयास्पद ॲप डाउनलोड किंवा बनावट वेबसाईट्सच्या माध्यमातून होतात. तज्ज्ञांच्या मते नागरिकांनी अशा प्रकारच्या मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नये आणि त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे. कोणतीही अज्ञात लिंक, फाईल किंवा व्हिडिओ उघडताना सतर्कता बाळगणे गरजेचे असले तरी अप्रमाणित माहिती फॉरवर्ड करणे टाळणे अधिक महत्त्वाचे आहे. अशा अफवांमुळे समाजात अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे डिजिटल साक्षरता वाढवणे आणि अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवणे ही काळाची गरज आहे. एकूणच डान्स ऑफ द हिलरी या व्हिडिओबाबतचा सायबर हल्ल्याचा दावा हा दिशाभूल करणारा असून नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे.